गणपती बाप्पा. हे एव्हरीवन, गुड मॉर्निंग. वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. आज आहे सोमवार आणि आज आम्ही आहे घरी. श्रावणी पहिला श्रावणी सोमवार. आणि आजच्या बोललेल्याप्रमाणे आजचा व्हिडिओ असणार आहे, ब्लॉग असणार आहे मराठीमध्ये. तर नाश्ता करायला, नाश्त्यामध्ये आहे उपीट आणि चहा. खूप छान वाटते मराठीमध्ये ब्लॉगिंग करायला. ब्रेकफास्ट करूयात आणि देवाच्या दर्शनासाठी निघणार आहोत. या नाश्ता करून. हाय, ऍक्च्युली नाश्ता करून चाललोय, हां तसं नसतं अगोदर. चला गाईज, आम्ही जाणार आहोत मंदिरामध्ये दर्शनासाठी. गाईज, आता आम्ही आलेलो आहोत मंदिराच्या जवळ. गर्दी आहे, गर्दी बघा, भरपूर गर्दी आहे. हे आहे करंजड्यातील स्वयंभू गणेश मंदिर आणि त्याच्याच शेजारी आहे श्री सोमनाथेश्वरचे छोटस मंदिर. आणि ही आहे स्वयंभू गणेशाची मूर्ती, जी स्वयंभू म्हणून पूजली जाते. आणि तिथूनच थोड्या अंतरावरती आहे काळभैरवाचं मंदिर. मित्रांनो, एका मंदिराचं दर्शन घेतलेलं आहे. आता आम्ही आलेलो दुसऱ्या मंदिरामध्ये, जे आहे कालभैरवाचं मंदिर. करंजड्यामधले मंदिरं खूप छान मंदिर. इथली इतकी अप्रतिम मंदिरं बांधलेली आहेत इकडे. खूप छान मंदिर आहे तिथे. हे बघा, खूप छान असं सुंदर मंदिर आहे. खूप प्रसन्न वाटते इकडे आल्यानंतर. आणि प्रत्येक मंदिराची बांधणी हा एकाच पद्धतीने केलेली आहे. किती सुंदर दिसते मंदिर. या मंदिरामध्ये आल्यानंतर मन एवढं प्रसन्न होऊन जातं आणि इतक्या छान वाईब्स आहेत या ठिकाणच्या की मन घरी जातच नाही, इथेच बसावं वाटतं. गणपती बाप्पा. इकडे आहे विठ्ठल रुक्माई. स्वाती आणि मुली पूजा करत आहेत. सकाळी मंदिरात आल्यामुळे थोडीशी गर्दी कमी भेटली, नाहीतर उभा राहायलाच आपण जागा भेटत नाही. किती सुंदर प्रकारे सजवलेले हे मंदिर. या ठिकाणच्या मंदिरामध्ये आल्यानंतर खूप प्रसन्न वाटतं. इतके छान वाईब्स येतात. इकडे पण गर्दी नाही. हे पण याच प्रमाणे बनवलेलं मंदिर. आणि हे आहे भगवान श्रीकृष्णाचं मंदिर. तर गाईज, आम्ही चाललो आहोत मंदिरातून देवाचं दर्शन घेऊन घराकडे. कसं वाटलं मंदिरामध्ये जाऊन? मला तर नेहमी छान वाटतं, कारण तिकडे गेल्यानंतर सगळं आपलं. आणि मंदिर एवढी छान आहेत ना तिकडे. इतकी सुंदर मंदिर आहेत ना, खूप सुंदर मंदिर आहे. म्हणजे इकडे आल्यानंतर खूप छान वाटतं. खूप म्हणजे मंदिरामध्ये तुम्हाला दाखवलं, आता मी शूट केलेलं आहे, तुम्ही बघितलं पण असाल. एवढी सुंदर सुरेख मंदिर आहेत ना, म्हणजे खूप प्रसन्न वाटतं. मंदिराची रचनाच खूप छान केलेली आहे. आता सध्या प्रिशू, ऋदू आणि पिओ शॉपमध्ये गेलेले आहेत. आम्हाला रिमोटसाठी सेल पाहिजेत, घड्याळाला नको असं बोल. अरे पण घड्याळाच्या सेल आहेत त्या मोठ्या, जा घेऊन या. खाऊ पण घेऊन या, जा ना, तू घे ना. अशा गोष्टी छोटे व्यवहार आहे ते मुलांना शिकवायला पाहिजे, जेणेकरून मुलं हुशार होतील.
व्यवहार शिकतील, व्यवहार ज्ञान येईल त्यांना. काय काय घेतलं? चॉकलेट, रिमोट कसं घेतला आणि चॉकलेट घेतले. 5 रुपीज आहे. अच्छा. रिमोट सेल कितीला? 5 रुपीज. रिमोटची सेल कितीला? 10 रुपये. 10 रुपयाला सेल. हो, 10 रुपये. पैसे मागायला आले काय? 10 रुपयाचे चॉकलेट घेतले ना, 5 रुपीजचे होते ना ते. 5.15. ओके. तर गाईज आम्ही आलेलो आहोत मंदिरातून. जेवण स्वातीने बनवलेलं आहे. स्वीट बनवते, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे स्वीट बनवणार आहे स्वातीने. मिक्सर कुकरवरती काय लावलंय? भात लावलाय, भाजी झाली, भात करते, खीर दूध टाकून झालं तर दूध खीर करते. ठीक आहे. हे आजचं आम्ही श्रावणी सोमवारचं जेवण पूर्ण व्हेज. चला भेटूयात आता जेवणाच्या ताटावरती. तर गाईज जेवायला या. जेवणामध्ये आहे मटकी, पराठा, ह्याचा पराठा आहे ना तो, पालकचा पराठा, अजून खीर आणि ही आहे खीर ती आहे आणि पाणी. आणि याच्यामध्ये आहे, त्याच्यामध्ये काय आहे? भात आहे. भात. आणि इकडे ग्रीन व्हेजिटेबल, हिरवा माठ भाजी, हिरवा माठ भाजी स्वातीसाठी आवडणार. यांना घरी ठेवलेलं आहे आज. पहिला श्रावण. श्रावणातला पहिला सोमवार. यांना पण सुट्टी. आता फोन बघते वेळ त्यांना झोप येत नाही. मग काय झालं? उलटी सारखा फोन बघते वेळ नाही उलटी होत. मग बघ नाही केले, जेवते वेळ तुम्हाला उलटी होते. तुला जे आवडेल ते खा. नंतर इंजेक्शन द्यायला जाऊ आपण हे तिखट इकडे. काय पावसाच्या दिवशी. आणि पाऊस, छानसा पाऊस सुरू झालेला आहे. सांगा आजचा आपला मेनू. छान असा पाऊस. चला पटकन जेवण संपूयात. खूप छान, खीरचा खूप छान वास येते. सर्वांनी या जेवायला. स्वाती होता उपास असतो, पण स्वातीला बोलले की उपास नको पकडू, कारण स्वाती जाते मुलांना सोडायला आणि पूर्ण दिवस तिला उशीर होतो आणि खाण्याचा मग थरथर कापते. ती विकनेस येतो तिला. त्यासाठी तिला बोललो की उपवास पकडू नको. पहिलं वर्ष येईल की आपण उपवास नाही करत. हां, आपण नाही, तूच उपवास करते, आम्ही तर उपवास नाही करत. चला पटकन जेवायला या. तर गाईज जेवण झालेलं आहे. एवढी छान खीर बनवली स्वातीने. हे बघा झोपली. ही प्लेट तिची आहे. हे पिऊची. आणि हे बघा, हे असलं जेवण असतं आमचं. काय ते मुद्दा पण कशी करते. हां, कॉफी पिण्यासाठी या. कोण कॉफी घेते ते कमेंट करा. वाव. तुम्हाला संध्याकाळच्या वेळी काय काय आवडतं? कॉफी आवडतं का चहा आवडतं? मग खाना. बेसिकली मला खूप कॉफी खूप आवडते. काय पितात ते, चहा का कॉफी? चॉकलेट दूध. अरे चॉकलेट दूध. तिघींना चॉकलेट दूध आहे, आपण दोघं कॉफी. हां, चॉकलेट दूध आहे. चॉकलेट मिल्क आहे. ओके. हां, खूप सुंदर असा पाऊस वाऱ्यासहित. कॉफी त्याच्यासोबत. वा, खूप छान, खूप छान. भाजी आज. आणि अजून दुसरी गोष्ट, आजचा मराठीतला ब्लॉग कसा तुम्हाला आवडला का नाही हे पण कमेंट करून सांगा. हे बघा गाईज, ह्या मॅडमचं चाललेलं आहे फोन बघणं. आणि परीक्षा आहे यांची 1 तारखेला. 3 नंबर मॅडमचा चाललेला आहे अभ्यास. आणि 1 नंबर मॅडमचा दाखवतो मला. त्यांचा पण अभ्यास चालू आहे. हे बघा, फक्त ऋतू मॅडमच अभ्यास आहेत. तर ऋतूचाहीच आपल्याकडे अभ्यास करत नाहीत. त्यांना फक्त फोन पाहिजे. कुठे गेल्या? तुझा अभ्यास कम्प्लीट आहे. हो, कम्प्लीट अभ्यास, पण रिवाइज नाही करायचं. रिव्हिजन नाही घ्यायचं. प्रिशू करते. अभ्यास करता. व्हेरी गुड. आणि स्वाती काय करतात आहे? स्वाती बघा, अरे वा वा, मेथीची भाजी, फ्रेश मेथीची भाजी. स्वातीची मेथीची भाजी खूप छान बनवते. नाही, पण स्वातीची मेथीची भाजी एवढी सुपर असते ना, खूप सुपर. आणि चिकन नॉनव्हेज आउटस्टँडिंगच असतं. खूप छान असतं.
कधी कधी चुकतं पण हा चुकतं म्हणजे ते अजून दुसरं काय करायला गेली ना ॲडिशनल काय करणार फक्त डोक्यात नाही गेलं आणि दुसरं काय बघून गेलं युट्यूबला गेलं 100% बिघडणार मनाने भाजी नाही चिकनची भाजी बिघडणार त्याच्या कुठून कॉपी केली ना 100% त्यात बिघडणार. त्या दिवशी मटण आणलं होतं अर्धा किलो गेलं ते पण केलं होतं. छान झालं छान झालं होतं. मंदिरामधून दुर्वा आणलं होतं. हे बघा आमचे असे खेळ असतात. हे कशासाठी ऐकत ना मध्ये हे एवढे परत मोठे घेऊन आलेस तू. हे बघ आणि ते काय करणार तू स्वाती. हे बघ हे काय करते परत घेऊन गेली तुझी वाजवण्यासाठी. हे बघ सारखं तिची माझी भांडी उचलत असते. तू तर अभ्यास कर बाळा. नाही रिवाइज कर आता. ते फोन ठेव. तू कंटिन्यू फोन बघते. बंद फोन कर. फोन बंद कर बाळा. आज होता पहिला श्रावणी सोमवार. तुम्हाला कसा वाटला. आम्ही तर खूप एन्जॉय केला. खूप छान वाटलं. तुमचा कसा श्रावणी सोमवार गेला हे पण कमेंटमध्ये करून हे कमेंटमध्ये सांगा. मी काय काय केलं काय काय खाल्लं कसा प्रसाद केला कसा आनंद उपभोगला या दिवसाचा प्लीज कमेंटमध्ये करून शेअर करून सांगा. तो गाईज डिनर करायला या. डिनरमध्ये स्वतःने बनवली आहे खिचडी. हा बघा हे बघा छान झाली आहे ना खिचडी. स्वाती पण येते जेवायला. स्वाती काय बनवते काय माहिती. आता फटाफट खिचडी फिनिश करते. खिचडी नाही खिचडी भात फटाफट फिनिश करू आणि करते नाही करायचं. चला या खिचडी खायला. खूप छान झाली आहे खिचडी नाही. तर गाईस आजच्या व्हिडिओमध्ये इथपर्यंतच. परत भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. आजचा व्लॉग कसा वाटला आजचा व्हिडिओ कसा वाटला मराठीमध्ये व्हिडिओ कसा वाटला ते प्लीज कमेंट करून सांगा. म्हणजे आणखी आम्हाला आनंद होईल व्हिडिओ करण्यासाठी. आणि हा व्हिडिओ शेअर करा लाईक करा आणि चॅनलवरती नवीन आहात तर सबस्क्राईब करा. रोजचा ब्लॉग कसे वाटतं ते प्लीज कमेंट करून सांगा. आणखी तुम्हाला ब्लॉगमध्ये काय पाहायला आवडेल काय बघण्यासाठी आवडेल काय करण्यासाठी आवडेल प्लीज कमेंट करा. उद्या भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. कीप स्माइलिंग कीप वॉचिंग टेक केअर बाय बाय बाय. गाईज या कॉफी पिण्यासाठी खूप म्हणजे हे शब्द मला असे विचार करून बोलावे लागतात. प्रत्येक शब्द माझा हिंदीतून येतोय.